तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर भाऊ इतकं गरम झालं, दिला ए सी डायरेक्ट फुल करून. हे बघा, फुल करून दिला. आता हळूहळू कूल डाऊन होईल बॉडी टेम्परेचर आणि आपण परत मिळूयात, भेटूयात. नाही, मी स्प्लॅश चालू करायची गरज नाही. फ्लॅश का फ्लॅश? नाही, स्प्लॅश आहे स्प्लॅश. नाही भाऊ, मला असं टाकायचंय ते. टाकायचंय का? बंद कर. नाही तर तू काय कर, धरून घ्यायची का आपण? आपणच करून घेऊया साफ, कारण की जागा नाही. हाय इधर कर देता आहे का तुला? तर कर दे भाई. नाही तो भाऊ घरून जाऊन आलाय. घरून जाऊन आल्यावर कसं वाटतं तुला? हाऊ डू यू फिलिंग? चांगलं वाटतं भाऊ. जेवण बिवण भारी वाटतं घरून जाऊन आल्यावर. आता इथलं जेवण कसं आहे काय? आता आहे परत आला थोडे दिवस. थोडे दिवस का? म्हणजे घरी जातो आहे आला आता जेवणाचे परत. काय करतो आता? घरी आले जेवणाचे? इकडं आले. हा असं म्हण. तर तुम्हाला हा इकडं आलोय त्यामुळे थोडे दिवस आले आता. बाकी कूलरला काय तुला द्यायची का टिप्पणी? हे सगळं सर्किट उलटे एखादून पोट घालायला गेलं तर डायरेक्ट शॉर्ट सर्किट होऊन मग नाही रे, गरीब असं नाही. पण हे बघ ना, ओपन कारभारी सगळं खतरनाक विषय. तर 99 रुपयाच्या जागी 9 रुपये देऊ म्हणतोय. तर हे आजचा आमचा विषय जेवण आहे. कसं आहे बघ बरं. हाऊ इज इट? जरा टेस्टमध्ये चव आली म्हणून. भैया पनीर की भाजी का नाम क्या है? पनीर का भाजी का नाम क्या है? पनीर मसाला विषय आणि डाळ राईस क्वालिटी. भाऊ ओके ना? चॉईस आवडली का आपली? भाऊचा थाट काय संपना. 7 अप घे म्हणतोय त्याच्यातर्फे. तुझ्यातर्फे ना? नका देऊ. काही तर नाही, कॅमेरा फिट कर. कॅमेरा फिट करू. अरे हा असा विषय झालाय, जवळपास शीट असं फाटलेलं आहे. आता हे भाऊ करून देणार आहे फिक्स. बघू आता काय करायचं. कवर डालू पूरा क्या इसका? हाँ यही कर दो, डाल देंगे कवर आगे पीछे थोड़ा. अरे आळूच असा विषय टोटल जवळपास. मारो वाले स्टॅपलर अच्छे से मारो भैया. यूज पाहिजे. चेतकची लाईट लावलेली आहे आणि इथं जरा विषय होता. तर भाऊ म्हणलं थांबू काय विषय नाही. आत्ता जस्ट गाडीत पेट्रोल टाकायला गेलो होतो. हे बघ ही गाडी स्टॅपलर तर घेतलंय बरं का मारून. आता तर काही दिसत नाही, व्यवस्थित तर दिसतंय. बघू अजून का ते किती दिवस जाते काय माहिती. आत्ताच टाकलो तयारी, पण काय माहिती असं काय झालं. इथं पण विषय झाला. इथं टाकावं असं मित्रांनो. हे बघा ही नवीन मयूर शेटची असंच काहीतरी घ्यावं मला असं वाटतं. हे बघा, पण हिचा फायदा असा आहे, इथं वरती लाईट आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवतो. जस्ट मी चार्जिंग केली आहे कॉडनी. मला पहिले वाटलं सेलच आहे, पण सेल नाही त्याला. हे बघा मागं एक बटन आहे त्याला. एक मागं बटन आहे. जस्ट लेट मी. हे बघा 1 2 3 असे 3 याच्यात हे होतं. भारी राहू पण आवडलं मला. तर ठीक आहे, काय हरकत नाही. असं काहीतरी होतं. थोडंसं बाहेर बसू म्हटलं. आता हे रिमोट आहे, इन्स्टा ऑन ऑफ होतं. ते काही विशेष नाही, मागच्या वेळेस सांगितलं मी. दुसरी गोष्ट असं झाला फ्लॅश पण आता ते गरम झालं मोबाईल. आता जे आहे ना आपलं कशाचं सेल्फी स्टिकचं, ती लाईट ऑन करून दाखवतो. तिने किती फरक पडतो बघू. अरे याचं बटन कुठे? एक चालू झाली. 2 3 1 2 3. तर बघू आता हिने किती फरक पडतो. मला माहीत नाही कसा शूट होतोय काय होतं व्हिडिओ. पण जसं की कालचं काय भाषण काय मोदी साहेबांनी सांगितलं की विषय असा आहे, पेट्रोलचा विषय होईल, म्हणजे होऊ शकतो. डिस्क्लेमर टाईप नाही का, आव्हान टाईप. तर वर्क फ्रॉम होमचं आहे. तर म्हटलं वर्क फ्रॉम होम भेटलं तर भारीच विषय. तर त्याच्यामुळे म्हटलं पहिले जाऊ आणि पेट्रोल भरून येऊ. आणि थांबा मी थोडंसं आता मागं जाऊन बघतो किती इफेक्टिव्हनेस आहे. अरे बाप, बराच इफेक्टिव्हनेस आहे रे, बराच इफेक्टिव्हनेस आहे. लाईव्ह एक्झाम्पल बघायला भेटलं तुम्हाला. भारी राहील सेल्फी स्टिक. जर कोणी विचार करत असेल तर 100% कमेंट करा, आपण ही सेल्फी स्टिक टाकून देऊ. म्हणजे पण हिने मायरीने ऑफलाईन घेतलेली. पहिली जी होती ना तिने ती ऑनलाईन घेतली. ती चष्मेने नको झाले आणि गरम लय होऊ राहिले. मोकर काय म्हणून दामाचं. पावसाळा लवकर चालू झालं पाहिजे. तर आणि पेट्रोल पंपावर गेलो तर असं काय गर्दी नव्हती. मला वाटलं मागच्या जशी गर्दी राहील तशी काही गर्दी नव्हती. व्यवस्थित म्हणजे
ॲज नॉर्मल चालू होतं तरी पण म्हटलं करून घेऊ. आणि दुसरी गोष्ट अशी की हां मला असं एक बोलायचं होतं की आपली जी पी यू सी आहे का, ती पी यू सी आत्ताशी काय म्हणतात त्याला लाईव्ह गेली आहे. म्हणजे एम परिवहन दिसू राहिली मला, एम परिवहन आणि कार इन्फो दिसू राहिली रिन्यू झाली. आता कधी केलं होतं आपण ते, मला वाटतं रविवारी रात्री केलं होतं ना, तर थोडा एक 2 तास झाले मी चेक केलं तर झालं पी यू सी अपडेट. म्हणलं बरं झालं ते पण झालं. पण आपलं उद्या एकादशी आपल्याला तर वाजलीत किती माहीत नाही. एकादशीचं पण वेगळंच काहीतरी विषय. मी कूट वगैरे करून आणलं होतं घरून, कूट वगैरे करून आणलं होतं घरून, पण आपलं काही जे पार्सल येणार होते काय आलेलं नाही आहे. जाऊ दे, ते पाचक्यात झालं. सगळं आणून ठेवलं होतं, फक्त साबुदाणा आणायचं होतं आणि भिजवायचं होतं. आणि अजून एक गोष्ट जी येणार होती जे की इंडक्शन, ते नाही आलं आपली डिलिव्हरी, त्याच्यामुळं जरा विषय झाला. आणि जर आलं असतं ना इंडक्शन तर मग उद्याचं खिचडीचं सॉर्ट आऊट असतं. मस्तपैकी शेंगदाण्याचं तेल, घरून पापड्या वगैरे दिल्या होत्या मम्मीने उपासाच्या फराळाच्या. शेंगदाण्याचं तेल आणलं असतं डीमार्टमधून आणि तूप आणलं असतं. मस्त तुपात खिचडी फ्राय केली असती, बटाटे आणावं लागले असते, हिरवी मिरची आणावं लागले असते, एवढंच आणावं लागलं असतं. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला काय आलेलं नाही ऑर्डर. आपली लय दिवस लावले, त्यांनी सांगितलं एस्टिमेटेड टू, ते गेले पार 5-6 दिवसावरती डिलिव्हरी. मॉकर बच्चन आहे, ब्ल्यू डार्टचं पार्सल आहे ते. तर ठीक आहे, काय हरकत नाही. अलीकडले पलीकडले लोक बघू राहिले नेमकी करू काय राहिलं हो. तर ठीक आहे, आजसाठी ठेवतो इथपर्यंत व्लॉग आणि भेटू पुन्हा.